राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेन्नूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून 360 लिटर व सोलापूर शहराच्या पथकानं शुक्रवारी 7 रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून 400 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात सातत्यानं कारवाई केली जात असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकानं गुरुवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पंढरपूर मोहोळ रोडवरील पेन्नूर गावाच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला। वाहन चालक बोलेरो क्रमांक MH45A 8547 हे 4 चाकी वाहन जागीच सोडून पळून गेलाय। या कारवाईत वाहनातून 4 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 360 लिटर हातभट्टी दारू व वाहन असा 4,61,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक पंकज कुमार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकानं पार पाडली। एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय 44 वर्ष या इसमास बजाज ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 7715 या वाहनातून 4 रबरी ट्यूब मधून 400 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली आहे। त्याच्या ताब्यातून 1,60,000 किमतीचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आलाय। ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन भनगुंटी, किरण खंदारे यांच्या पथकानं पार पडली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 120 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 38,77,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 व व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 यावरती संपर्क साधावा असं आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी केलंय।